नमस्कार मित्रांनो, मी तुमचा डीएससी स्वागत करत आहे नवीन एका आजच्या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आणि फ्रेश मॉर्निंग. तर असं म्हणून व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. आणि सगळ्यांना सगळे कसे आहात, कसे नाहीत, बरे असताल नाही का. तर आता व्हिडिओची सुरुवात झाली आहे. तर चॅनल कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाकीचं काय करून घ्यायचं तर करून घ्या. काँग्रेस दीपक आणि शिवानी वेळ आहे अजून, मला कमेंट केली कोणतरी, त्यामुळे हा रिप्लाय डायरेक्ट याच्यामध्ये. तर काल भरपूर सारे रिप्लाय आले, सगळ्यांना मनापासून धन्यवाद. म्हणलं कसं आहे माहिती का, सगळ्यांना वारी वारीने रिप्लाय तिकडं देणं शक्य नाही होत. काही काही विसरलं जातात, काही काहींना थोडं सगळ्यांना माझ्याकडनं याच्यावरती लाईक असतं, तर रिप्लाय देणं शक्य नाही होत. सगळ्यांना लाईक येतं, सगळ्यांच्या कमेंटला लाईक पडलं जातं. पण सगळ्यांना धन्यवाद व्हिडिओद्वारे पण. आणि आता व्हिडिओला सुरुवात झाली. आता सकाळी सकाळी आमच्या बाळाला घेऊन गेलेत उन्हामध्ये, तर त्याला मस्तपैकी विटॅमिन डी आणि ऊन द्यायचं काम चालू आहे. आणि आता तुम्हाला सांगतो, मी घरात बसलेलो आहे एकटाच. घरात खूप सारा पसारा झालेला आहे, खूप सारा राडा झाला आहे, सगळीकडे राडाच राडा आहे. कुठं काय शूट करावं ते बी समजणार नाही आता मला, कारण सगळा पसारा आणि राडा हे बघू शकता तुम्ही. हे काय करायला रे तू? मध्येच मम्मी मागं उभा आहे, ते बघा सगळा राडा राडा राडा. चक्करच आली. नाश्ता वगैरे. आणि आता मम्मी यायला लागली इकडे. मम्मी इकडे. गुड मॉर्निंग. मी अशी अवतारात काहून आहे माहिती का, कारण मला सगळं काम करावं लागतं. वल्ली होते, सुसू करतो, सगळं काम माझ्या अंगावर, त्याच्यामुळे मी गाऊन घातलंय. सकाळी सकाळी मी बाळाला उचललं आणि गनिमत नशीब चांगलं होतं माझं की माझ्या शर्टाला डाग नाही पडला. सगळ्यांनी म्हणले मला गाऊन छान दिसतो, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि गाऊन मी याच्यासाठीच घातलंय की घरातले काम आवरावं लागते पटापट, त्याच्यासाठी साडी आवरायची, सगळं बोललं होतं. तर कसं होतं माहिती का, आता मी सकाळी सकाळी त्याला उचललं आणि नेमकं असं झालं की मी नेमकं आंघोळ करून आलो. व्हाईट शर्ट आहे आज, तो व्हाईट शर्ट. आणि त्याने काय केलं माहिती का, सकाळी सकाळी त्याला उचललं, सुसू केली. मला वाटलं शर्ट गेलं, पण नशीब चांगलं तर शर्ट वाचलं माझं. भाई बच्चा आहे, बच्चा कुछ भी कर सकता है, थोडा ऍडजस्ट करणं पडता है. तुझे जे पेपर आहे ना खालचे, ते बोलले होते बाथरूम काय करते, नुकसान असं नका करून तुम्ही. ते सामान सारखावं लागेल परत. एकदा सगळीकडे अडचण झाली आणि अजून आमचं काम वरचं चालू आहे. ते आता कधी होतंय कधी नाही काय माहिती, तिचं बघावं लागेल आता. हा, मटकी घेतली ना, आज जेवणाला मटकी आहे. आता तुम्हाला शिवानीकडे घेऊन चालतो, शिवानीचं काय चालू ते दाखवतो. हा, मग बघूया शिवानीचं दाखवतो तुम्हाला, शिवानी काय चालू आहे शिवानीचं. कारण तुम्ही शिवानीला परत मिस करता. चार्जिंगला माझाच मोबाईल लागलेला आहे. चला भेटतो तुम्हाला 2 मिनिटात. इथं जर आवर करतो मी आणि मग तुम्हाला भेटतो. हे बघा मित्रांनो, आता मम्मीनी परत एकदा साफसफाई चालू केली. मला हे समजत नाही, आपलं घर काय रोडवर नाहीये की रोडला लगत नाहीये, एवढी घाण यायला कुठून लागली. नारळ पाणी मागे पण किती मोठी नारळ पाणी आणून ठेवले पाणी. हे सगळे चपलान बुटान सगळे त्या संगत झालेत, सगळं कचरा पट्टी झाली. आमच्या घरातले घाण वाला. तुझं काय हो, लवकर दात घास, तू पाणी गरम व्हायला लागलं. आणि सगळं कचरा पट्टी झालेली. 10 रुपयाचं कोलगेट आणून दिली. 10 रुपयाचं लय महागात. ते तिला लालवालं कोलगेट लागत. मग घे बरं बाज मांडून लवकरच. तर चला आता आवर चालू आहे, थोडा पसारा झालाय. आणि आम्ही शेक द्यावा लागतो ना, ते शेकायचं परत इकडे बघा. सकाळ सकाळी मस्तपैकी पाठीला शेक चालू आहे, म्हणजे जी पाठ एकदम मजबूत व्हायला पाहिजे नाही का मम्मी. चला आता आवर करण्याला मदत करतो. कॅमेरा घेऊन टाइमपास नाही करता मदत करतो आवर करायला. ही बाज आहे ना इकडे मांडायची, अशी बाज आहे बघा. तुम्ही उलट टाकलं होतं ते. उलट होतं का ते, आम्हाला काय माहिती. उलट टाकायचं नसतं. चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. आपल्याच बघा आमचं पेशंट कसं बसलेलं आहे. मोबाईल खेळणं बस करा ना रे, एवढा मोबाईल वापरू नये, चांगला नसतो. हा, लाईट आमची बी गेली आता इथली. इथे लाईट नाही आहे, काही नाही.
सारखी लाईट जाऊ लागली. बसले आणि इकडे एक पेशंट आहे. शिवानी काय झालं तुला? आंघोळ केली. हा पाय ना, आंघोळ करून बी आंघोळ नाही केल्यासारखी वाटायला ती. शिवानीला किती सर्दी आली पाहिजे, किती किती फुसफुस करायला. ती सर्दी आली तिला गोळी बी देता येत नाही. गरमी किती होऊ लागली तर जास्त घेऊ नये, डायरेक्ट गोळी नाही घ्यावा वापिस. इन्फेक्टेड लोक इथे सगळी. इथं सगळं इन्फेक्टेड आहे. हाव. तुम्ही तिकडून आले होते ना हम्म. त्यांच्याकडून. धुळीने तुला पहिले झाली मग त्यांना. अरे दुकानाकडे लय धूळ आहे, तुला माहिती आहे दुकानाकडे मला जाऊच वाटत नाही. मला मला बळच जर झाली ना मला 15 दिवस नाही सुधरत सर्दी. मला दुकानाकडे जाऊच वाटत लवकर नाही. होत नाही आणि झाली ना लय धूळ आहे, लय मरणाची धूळ आहे मला दुकानाकडे. नव्हती झाली एवढ्यात तर का सगळ्यात झाली पण मला नव्हती झाली. एकदा झाली ना मग 15 दिवस मी जात काही करा किती किती काही बी घ्या. माझा आता आवाज थोडा थोडा बरं झालाय. आवाज बरं झालं. तिकडे बघा या दोघं जण बसले, दोघे जण तिचं काम करते. आवाज पण चेंज होत आहे का? ते वडवडू तेव्हा झालं होतं का? ओढू आवाज चेंज झाला. तो ओढू आवाज चेंज झाला. दाद निघत होता का? हा माझा आवाज पहिले निघत होता का? हा त्यांचा आवाज नाही खतरनाक येत होता. मला वाटलं पोरगच बोललेले. पोरग कसं बोलन काही गप्पा का शांती नाही हो, त्यांचा आवाज तसा झाला. निघतच नव्हता माझा आवाज पहिल्या दिवशी. तर त्या दिवशी फोनवर बोलले होते ना ते हॉस्पिटलमध्ये तेव्हा. पहिल्या दिवशी निघतच नव्हता. इकडं मामा बी आलेला आहे मुंबईवरून. त्याचा फोन खेळण्यात आले. बड्डे काय ते लावले त्यांनी. दोन फोन क्लीन करायला काय. आणि आमचं बाळ आता झोपलेलं आहे, पण बाळाला थोडी गरमी होती खाली. फॅन नाही लाईट चालती बार काय कामाचं नाही. जायचं वापस आम्हाला तिकडे. कोण? हा हॅलो मला वाटलं कॉपीराईट देणार आहे आताची. आले पप्पा आता. पप्पाचा फोन आलेला तिकडं. पप्पा आले. तर आता व्हिडिओ काढायला. मिस्त्री आले. हा. मनाने काम चालू आहे त्यांचं. तुम्ही पण बोलले खाता सगळे. काय बोलणे का तुम्ही? कम बोलले खाता. मम्मी कुठे? बिल्डर कुठे आपले गाऊन बिल्डर? मम्मी बोलले येऊ दे त्याला. भांडायला गेले. काय म्हणलं माहिती का? येऊ दे त्याला आतमध्ये मी सांगते आता. मग माझ्यावर काय आरडावाडा करायचं कारण नव्हतं. लाडके पंची केवायसी नाही होऊ लागली. जाऊ दे यार, तुम्ही कशाला ताण घेता? तुम्हाला पैसे येते जाऊ फ्री. दे आम्हाला तर पैसेच येत नाही तर सोडून द्या विषय. मला येत नाही म्हणून मला येतात ना पैसे. यांचं काय नुसतं बसल्या टाइमपास चालू आहे, काही नाही. एक मोबाईल पुसते, एक मोबाईल खेळते, तिकडे एक मोबाईल खेळते. काल गेलो होतो ना त्याचं वेगळं चालू आहे, यांचं वेगळं चालू आहे, माझं वेगळं चालू आहे. आणि मग मी वरती गेलेली आहे. अंगणवाडीत गेलो होतो ना काल. मला असं वाटतं की वरती जर लवकर फायनल झालं तर लवकर तुला वरती शिफ्ट करता येईल. ते मला काय म्हणलं माहिती का? नाही आता मी घरी जाणार काल वापस. काय म्हणलं माहिती का? तुमची ना बॅग भरून ठेवा म्हणजे. आता याची बॅग भरून ठेवायचं काय कारण? ते म्हणले अजून 2 हप्ते बाकी, 2 हप्त्यानंतर 7व्या महिन्यात. 27-28 हप्त्यामध्ये लागतो ना. हा 27व्या हप्ता संपला. पण 7व्या महिन्यात डिलिव्हरी होत असते मला नाही वाटत. होऊ शकते. होती ना. 8व्या महिन्यात पण होती. कवा बी होती. बापरे. सांगून नाही होत ती. 7व्या महिन्यात संपला. देवाने वरून आशीर्वाद टाकला का कवा बी काही बी होऊ शकतं मग. माहिती का? सीझरच बरं वाटतं मला एक वेळ. हा सीझर ना 15 दिवस माणसाला झोपून राहणं पडते एका जागेवर. त्यामध्ये सीझर बरं वाटतं मला. काही नको बोलू शिवानी आता. कारण नाही का त्रास नाही होत आणि झालेलं पण कळत नाही. आता शिवानीवर लय अहो, तुम्ही थरथर कापता सीझर तुला सांग- समजतं आपल्याला. मग तुझ्या समोर लाईव्ह पोट फाडाफाडी करते ते काय डोळे तुला बेशुद्ध करून नाही फाडाफाडी करीत ते. तुम्हाला बेशुद्ध नाही करत, तुम्हाला जागीच ठेवते. आणि इंजेक्शन पण देते सीझरच्या टाइमला. मग ते वायर नाही बघितलं का? तो वायर बघितला नाही नॉर्मलच्या तिकडं. टायमाला पण देते इंजेक्शन. नाही पण मला दिलतं. हा मला 2 इंजेक्शन दिलते ना मला. पण तिची जरा तब्येत नीट आहे तरी बी तिला आता तुला बरं कोण वाटत माहिती का? कारण तिचा ब्लड ग्रुप कमी आहे, रेअर ब्लड ग्रुप आहे ना तिचा, निगेटिव्ह ग्रुप आहे. त्याच्यामुळे तिला जरा व्यवस्थित बरं नाही वाटायचं. तुमचं कसं आहे पॉझिटिव्ह आहे तरी बी तुम्ही. मला असलं ना आपलं ब्लड ग्रुप तर काही नसतं. आता तुम्हाला फक्त पेशंट दाखवासाठी आलो तुम्ही 2 मिनिटं. म्हणले यांची काय चर्चा आहे. तो काय मिळेल तुला नाही थांबायचं. तुला वर शिफ्ट करू ना. नाही रे बाबा गरमत आहे इथं. गरमीसाठी फक्त आमच्या घरात एवढा मोठा पंखा लावलेला मस्त हवा येते छान. ते आणि ते झोपूनच राहू लागले नुसतं.
ते झोपून राहिलं म्हणजे त्याला चैन की नाही दे मामा के घर में चैन की नाही चुकीन दे मामा बी झोपलाय तिकडं. ते मामा काय म्हणतो मी एवढं झोपून नाही कसं करायला काय म्हणतो. दमन दमन हा, 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 हा. इकडं रांगोळीची आहे तेव्हा कशी लपून याला पळाली व्हिडिओ शिवाय काय काम. तेव्हा इकडे पप्पा बसले इकडे रेणूक आहे एवढा आमचा छोटा तेव्हा कसं बघतोय ते. आणि इकडे मामाला सोडायला चाललो मी मागं सर जरासं हा तेव्हा ती आली तेव्हा ही तुमची गाऊनवाली मम्मी मम्मी काय कराल तू मी काय अशीच उभा राहू काय. हा, मग बाय म्हणा मामा. तर नमस्कार सगळ्या गुड मॉर्निंग Good morning, सगळ्यांना. शुभ काल सकाळ व्हिडिओ नाही सगळं. पडला कारण मामाला घेऊन फिरायला लागत होतो बाहेर कसं बघ. त्याच्यामुळे खूप वेळ गेला बाहेर. सकाळ सकाळ आंघोळीच्या टाइम माझाच व्हिडिओ काढतो. बाय बाय. बाय करते मामा बाय करते मामाला बाय करते गुड मॉर्निंग चला चला बाय बाय. बाय बाय करते ते. हा, हा इथे काय त्या काय अरे वा टेन्शन मध्ये येते. मामाला कसं काय बाय बाय करते. चला 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 लवकर लवकर टाटा करते ते टाटा फक्त टाटा